पुण्यातील उरुळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ येथे गोळीबाराची घटना घडली आहे। बापू शितोडे याने 3 ते 4 जणांवर गोळीबार केल्याची माहिती समजत आहे। या गोळीबारामध्ये काडूराम गोते हे गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे। पुण्यातील नाना पेठमधील डोके तालीमजवळ रात्री 9च्या सुमारास आपल्या भावासोबत उभे असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर 10 ते 12 हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। सुरुवातीला गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने हल्ला करत जागेवरच त्यांना संपवलं। या घटनेला 1 महिनाही झाला नाही तर उरुळी कांचन येथे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान पुण्यातील गुंडांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। गणेशोत्सव सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे।